नागपूरमधल्या सगळ्या प्रकरणी राजकीय नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आल्या त्या आपण प्रतिक्रिया पाहूया। भागामध्ये जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय अयोग्य आहे। अशा प्रकारे जमा होऊन दगडफेक होणं अत्यंत चुकीचं आहे। माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे की सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं। नागपूर शहर हे एकोप्याने राहणारं शहर आहे, त्यामुळे कोणीही शांतता भंग करू नये। मी स्वतः या परिस्थितीवर पूर्ण नजर ठेवून आहे। नागपूरच्या पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। पोलिसांवर जर कोणी हमला करत असेल तर ते देखील अतिशय गांभीर्याने घेतलं जाईल। त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की या ठिकाणी सर्वांनी शांतता ठेवावी। दोघं समाजांनी शांततेने हा विषय शांत करण्यात यावा अशी मी त्यांना दोघं समाजांना अपील करते। नक्कीच शासन याच्यामध्ये लक्ष घालून आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा ह्या संदर्भामध्ये पूर्ण सूचना दिलेल्या आहे की हे वातावरण लवकरात लवकर शांत झालं पाहिजे, कोणालाही जीवितहानी होता कामा नाही। म्हणून मी परत एक वेळा सगळ्या जनतेला आवाहन करते की दोघं समाजांनी शांततेची भूमिका घेऊन हा विषय शांततेच्या मार्गाने सोडवावा। एकूणच नका या राज्य सरकारला, महायुती सरकारला या राज्यात नव्याने काय करता येत नाही आणि त्याच्यावर सगळ्यावर पांघरून घालण्यासाठी मुद्दामून काही नका विषय मुद्दाम काढले जातात। ज्या गोष्टी 400 वर्षापूर्वीच्या आहेत, मुळातच नका औरंगजेबाच्या कबरीचं काय करायचं हा निर्णय सरकारने त्यांच्या मंत्रिमंडळाच्या विषयामध्ये तिथं चर्चेत घ्यावा। पण दुर्दैवाने हा सगळा विषय नागरिकांना महागाई, बेरोजगारी आणि एकूणच महाराष्ट्रात ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्यात त्याच्याकडून नका लक्ष वेगवेगळ्या वेधण्याकरता अशा प्रकारचा प्रकार घडवला जातोय। या सगळ्याच गोष्टी महाराष्ट्राचं नाव देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या ठिकाणी कमी करण्यात किंवा बदनाम करण्यासाठी कारणीभूत ठरतात। सरकारने या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष द्यावं। एक तर रमजान सुरू आहे, रमजानमध्ये हा पवित्र सण आहे, त्यामध्ये सगळ्यांनी आत्ता जे पुढे आगाऊपणा केलाय तो त्याला सरकार पाहिल, पोलीस खातं पण पाहिल, पण मूळ मुद्दा राहतो निदान आता शांतता पहिली प्रस्थापित करूया आणि नंतर यांना शोधून काढलं पाहिजे। आणि हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। महाराष्ट्रातील जनतेला मी आता कुणाला तुम्ही निवडून दिले ते पहा। म्हणून मी काल सुद्धा हेच वाक्य म्हणालो। आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं एक वाक्य मला नेहमी भावलेलं आहे, काही लोकांना घरं पेटवायची असतात, आम्हाला चूल पेटवायची असते। चूल पेटवता येत नाही म्हणून घरं पेटवली जात आहेत, हे दुर्दैव आहे। आपण महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो। या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडणं हे अतिशय निंदनीय आहे। आत्ता हे सगळं थांबलं पाहिजे, सगळ्यांनी व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई आपण संविधानाला मानणारी लोक आहोत। या ठिकाणी सरकारमध्ये बसलेले आदरणीय मुख्यमंत्री आहे, त्यांचं शहर जर जळत असेल तर मग त्याला काय अर्थ उरत नाही। या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेचं आहे आणि छोट्या छोट्या काही शिल्लक कारणांवरनं एक दुसऱ्यांना भडकवणं बंद झालं पाहिजे। ही तंबी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना पण दिली पाहिजे। नागपूरमध्ये काही अफवा पसरवल्यामुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे। या सर्व परिस्थितीमुळे नागपूरने नेहमी शांततेचा इतिहास हे नागपूरची विशेषता राहिलेली आहे। माझी सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता प्रस्थापित करावी आणि कोणीही रस्त्यावर येऊ नये। सगळ्यांनी कायदा आणि व्यवस्थेला सहकार्य करावं आणि सलोख्याचं आणि सौहार्दाचं वातावरण ठेवण्याची नागपूरची जी परंपरा आहे त्या परंपरेनुरूप आपला व्यवहार करावा। जे त्या वस्त्यांमधले लोक आहेत त्यांना मी विनंती करतोय की आपण शांत राहावं आणि जे लोक बाहेरून, हरामखोर लोक जे बाहेरून येऊन त्यांनी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला त्यांना तात्काळ पोलिसांच्या हवाले करावं, जेणेकरून त्यांना कडक शासन होईल अशी विनंती मी माननीय आमचे मुख्यमंत्री, गृहमंत्री माननीय देवेंद्रजींना केली आहे, राज्यमंत्री माननीय पंकज भोरांना केली आहे आणि निश्चित कारवाई होईल असा मला विश्वास आहे। मैं सभी जनता को, नागपुर की जनता को, राज्य की जनता को यही अपील करता हूं कि ऐसी चीजें जानबूझ के देवेंद्र जी फडणवीस की सरकार को बदनाम करने के लिए करने की विरोधों की मंशा है, कुछ लोगों की मंशा है।
तो इससे सावध रहिए, कोई अफवाह के ऊपर भरोसा मत रखिए। ज्या पद्धतीनं नागपूरमध्ये वातावरण खराब झालेलं आहे, दंगल पेटविण्याचा प्रयत्न झालेला आहे, माझं स्पष्ट मत आहे की याला राज्य सरकार जबाबदार आहे. नागपूरचे मुख्यमंत्री आहेत, राज्याचे गृहमंत्री नागपूरचे आहेत. दंगा इथं होतोय आणि पोलिसांना कोणत्या गोष्टी कळत नाही. परंतु मागच्या महिनाभरापासून या राज्यामधलं वातावरण खराब करून हिंदू मुसलमान असे भांडण लावून, दंगली घडवून स्वतःची पोळी भाजवण्याचं षडयंत्र राज्य सरकारने करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.